सुखी नव्हता। एखाद्या सम्राटासारखी आणि पित्यासारखी वागणूक आपल्याला युधिष्ठिर देतो आहे हे धृतराष्ट्राला ठाऊक होतं। युधिष्ठिरासारखा प्रेमळ माणूस कुठेही आढळणार नाही हेही धृतराष्ट्राला कळत होते। पण असे असूनही त्याचे मन दुर्योधनाचीच आठवण काढीत होते। आपल्या लाडक्या पुत्राला तो विसरू शकत नव्हता। धृतराष्ट्र युधिष्ठिराबरोबर 15 वर्ष राहिला होता आणि आता अचानक त्याने जाहीर केले की तो वनात जाऊन राहणार। त्याआधी त्याने आपले मनोगत आपली पत्नी गांधारीला सांगितले होते। तिच्याही मनात हाच विचार होता। ज्या नगरावर एकेकाळी त्याचा पुत्र दुर्योधन याने राज्य केले होते त्या नगरात आता त्याला राहायचे नव्हते। त्याने युधिष्ठिराला बोलावून घेतले आणि आपला विचार त्याला सांगितला। हे ऐकून युधिष्ठिराला अतिशय दुःख झाले। त्याने आपल्या चुलत्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण वृद्ध धृतराष्ट्र आपला हट्ट सोडेना। इतक्याच व्यास महर्षी तिथे आले। ते युधिष्ठिराला म्हणाले, युधिष्ठिरा, वृद्ध राजा धृतराष्ट्राला वनात जायला तू संमती दे। ऐहिक सुखांचा त्याग करून वनात जाऊन राहणं ही राजांची परंपरा आहे आणि तसं करणं हेच योग्य आहे। इच्छा नसूनही युधिष्ठिराने धृतराष्ट्र आणि गांधारी यांना वनात जाऊन राहण्याची परवानगी दिली। युधिष्ठिराला आणखी एक धक्का बसणार होता। धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्याबरोबर मीही वनवासात जाते असं कुंती त्याला म्हणाले। आपल्या मातेचा हा निर्णय ऐकून काय बोलावे हेच युधिष्ठिराला कळले। द्रौपदी, सुभद्रा आणि उत्तरा यांनी कुंतीचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण कुंती आपल्या निर्णयापासून डाळायला तयार होईल। ती म्हणाली की आपला पुत्र राधे याच्यावर तिने जो अन्याय केला त्याची शिक्षा तिने भोगलीच पाहिजे। तिचा अढळ निश्चय पाहून तिला संमती देणे सर्वांना भाग पडले। विदुर आणि संजयही त्यांच्यासोबत निघाले। ते वनवासाला जायला निघाले तेव्हा हस्तिनापूरच्या नागरिकांनी शोक केला। पांडवांनी दुःखी मनाने त्यांना निरोप दिला आणि त्यांच्या रिकाम्या राजवाड्यात ते परत गेले। धृतराष्ट्र प्रथम गंगेच्या तीरावर आणि तिथून व्यासांच्या आश्रमात गेला। व्यासांचा उपदेश ऐकून त्याचा दुःखभार हलका झाला। युधिष्ठिराला मातेचा विरोध सहन होईल। सहदेवाची तीच गरज आहे। एक दिवशी सर्व पांडवांनी ठरवले की वनात जाऊन आपण आपल्या मातेची, धृतराष्ट्राची आणि गांधारीची भेट घ्या। त्यांचा प्रवास सुखाचा झाला। तिथे राहत होते त्या आश्रमात ते पोहोचले। त्याच वेळी ते गंगा तीरावरून परत येत होते। सहदेव धावतच कुंतीकडे गेला आणि तिच्या पायावर आपले डोके ठेवले। आपल्या लाडक्या पुत्राला पाहून कुंतीला अतिशय आनंद झाला। सगळेजण आश्रमात बसले। काही वेळ कुणीही काही बोलू शकले नाही। त्यानंतर वडील माणसे वनात गेल्यावर नगरात काय काय झाले ते त्यांना सांगितलं गेलं। अचानक युधिष्ठिराने आजूबाजूला पाहिले आणि विचारले, विदुर काका कुठे आहेत? त्यांनी त्याला सांगितले की विदुर उपवास करून फक्त हवेवर राहून तपश्चर्या करीत आहेत। वनाचा जो सगळ्यात दाट भाग आहे तिथे ते राहिले आहेत आणि इथे आम्हाला भेटायला ते क्वचित येतात। इतक्यात कोणीतरी त्यांना काही अंतरावर पाहिले आणि युधिष्ठिराला दाखवले। विदुर जिथे होता तिथे युधिष्ठिर गेला। पूर्वीचे विदुर आता राहिलेले नव्हते। हाडांची मोडी असावी तसे ते दिसत होते। ते मरणाच्या पंथाला लागले पण तरीही त्यांच्या डोळ्यात विलक्षण ते। युधिष्ठिर त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, मी युधिष्ठिर आहे, माझ्याशी बोला। विदुर बोलू शकत नव्हते। त्यांनी स्पष्ट दिसत होते। एका वृक्षाला रेलून ते उभे होते। विदुरांच्या डोळ्यात पाहावे असे युधिष्ठिराला तीव्रतेने वाटले। युधिष्ठिराने त्यांच्या नजरेला नजर भिडवली। विदुरांची दृष्टी त्यांच्या डोळ्यात पेटून गेली। युधिष्ठिराला त्यांच्या नजरेवरून आपली नजर दूर करता येईल। त्या क्षणी एक विलक्षण गोष्ट घडली। आपली शक्ती आणि प्रज्ञात विलक्षण वाढ झाली असल्याचा प्रत्यय युधिष्ठिराला आला। आपण कोणीतरी वेगळेच आहोत। आपण युधिष्ठिरासारखे नसून विदुरांसारखे आहोत असे त्याला तीव्रतेने जाणवले। त्याने विदुरांकडे पाहिले तेव्हा त्याला कळले की विदुर मरण पावले असून त्यांचा आत्मा आपल्या शरीरात शिरला। युधिष्ठिराला विदुरांचा मृतदेह दहन करायचा होता। इतक्यात आकाशातून धर्माची वाणी त्याला ऐकू आली। धर्म युधिष्ठिराला म्हणाला, जसा तू धर्माचा अवतार आहेस तसाच विदुर हाही धर्माचा अवतार होता। त्याचं निधन झाल्यानंतर त्यानं तुझ्या शरीरात प्रवेश केला असून विदुर आता तुझ्यामध्ये आहे। तो आता तुझाच भाग असल्यामुळे तू त्याचा मृतदेहाचं दहन करू नकोस। तो आहे तसाच ठेव आणि तू तुझ्या भावांकडे परत जा। युधिष्ठिर धृतराष्ट्राकडे गेला आणि त्यांना आपला विलक्षण अनुभव त्याने सांगितला। त्या तिघा वडील माणसांच्या सहवासात ते काही दिवस राहिले आणि हस्तिनापूरला परत गेले। आईचा निरोप घेणे पांडवांना जड गेले। कुंतीने आपल्या 5 पुत्रांना आलिंगन दिले आणि आपला ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिराला ते म्हणाले, माझ्या पुत्रा, कदाचित आपली पुन्हा भेट होणार नाही। माझा लाडका पुत्र सहदेव याची तू काळजी घे। माझ्या सर्व मुलात माझं त्याच्यावर अधिक प्रेम आहे। आता तो मोठा झाला असला तरी अजूनही लहान मुलगा असंच मला वाटतं। तू तुझी आणि सर्वांची काळजी घे। उत्तम प्रकारे राज्य कर। तुम्हा सर्वांना माझे आशीर्वाद आहेत। अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांनी निरोप घेतला आणि त्या हस्तिनापूरला परत गेले। 2 वर्षे होऊन गेली। नारद एकदा हस्तिनापूरला आले।
पांडवांनी सन्मानपूर्वक त्यांचे स्वागत केले. नारद भेटायला आले याचा अर्थ काहीतरी महत्वाचे त्याला सांगायचे असणार युधिष्ठिरला ठाऊक होते. 5ही पांडव हजर होते. नारद त्यांना म्हणाले, युधिष्ठिरा, तुझा अंदाज बरोबर आहे. एक अतिशय दुःखाची बातमी सांगायला मिळाली. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती गंगा तीरावरून आपल्या आश्रमात परत जात होते. संजयही त्यांच्याबरोबर होते. ते आजारी होते आणि कठोर तप केल्यामुळे ते अशक्य झाले होते. अचानक असं झालं की वनात ते जिथे राहत होते तिथं फार मोठा वणवाट होता. त्यांनी आग पाहिली, पण तिथून आपली सुटका करून घेण्याचा जराही प्रयत्न त्यांनी केला नाही. संजयही तिथून हालायला तयार नव्हता. धृतराष्ट्राने त्यांच्यावर दडपण आणलं आणि त्याला तिथून निघून जायला भाग पाडला. संजय आपलं उरलेलं आयुष्य घालवण्यासाठी हिमालयात निघून गेले. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती अग्नीच्या स्वाधीन झाले. ही दुःखदायक बातमी तुला सांगावी मला याचं वाईट वाटतं. नारदाने सांगितलेली बातमी ऐकून युधिष्ठिर बेशुद्ध होते. सहदेव लहान मुलासारखा रडू लागला. भीमाचे सांत्वन करता येईल. आपल्या मातेचे निधन झाल्याची बातमी त्यांना ऐकायला नको होती, पण ती त्यांना ऐकावी लागली. आपण आता पोरके झालो आहोत हे वास्तव त्यांना स्वीकारावे लागले. कुंतीने आपल्या मुलांसाठी खूप दुःख सोसले होते. नारद आणि व्यास यांनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. दुःखाला धैर्याने तोंड देता यावे म्हणून त्यांना उपदेश केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला. आपल्या मातेच्या मरणाचे दुःख विसरायला त्यांना अनेक महिने आणि वर्ष लागली. काळ शेवटी सगळ्या जखमा भरून काढतो. हळूहळू पांडव इतर गोष्टीत लक्ष घालू लागले आणि राज्यकारभारी करू लागले. अभिमन्यूचा पुत्र परीक्षित हाच आता त्यांच्या मनाचा विसावा होता. त्याच्यामुळे ते आपल्या वेदना आणि आपले दुःख विसरू शकतात. अनेक वर्ष उलट युधिष्ठिराने 36 वर्ष राज्य केले. महायुद्ध झाल्यालाही 36 वर्ष होऊन गेली. युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी युधिष्ठिरला जसे अपशकुन दिसू लागले होते तसे ते आता दिसू लागले. कसले तरी मोठे संकट येणार आहे याची ती सूचना होती. काय होणार युधिष्ठिरला कळत नव्हतं, पण फार मोठा संहार होणार आहे असे त्याला वाटते. या अपशकुन कृष्णालाही दिसले होते. वृष्णी घराण्याचा नाश होणार आहे कृष्णाला अंतःप्रेरणेने जाणवले होते. गांधारीने दिलेला शाप खरा होणार होता. या शापातून आणखी एक शाप भोगावा लागणार होता. एकदा विश्वामित्र, कण्व आणि नारद हे ऋषी द्वारकेला गेले होते. वासुदेवाच्या घरातल्या तरुण मुलांनी त्यांची थट्टा करण्याचा बेत आहे. त्यांच्यापैकी सांब या मुलाने तरुण स्त्रीचा वेश धारण केला. या तरुण पोराने स्त्री वेशधारी सांबाला ऋषीपुढे उभे केले आणि विचारले, ही तरुणी गरोदर आहे, तुम्हाला भविष्य कळतं? असं सगळे मांडतात. तिला मुलगा होईल की मुलगी हे तुम्ही सांगू शकाल का? त्या ऋषींना या पोरकट थट्टेचा संताप आला आणि ते म्हणाले, या स्त्रीच्या पोटी लोखंडी मुसळ जन्माला येईल आणि ते मुसळ ऋषींच्या सर्व घराण्याचा सत्यानाश केला. ऋषींची शाप होणे ऐकताच त्या तरुण पोरांची घाबरगुंडी उडाली. त्या ऋषींना शांत करण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. ऋषींच्या शापामुळे भयानक भविष्यकाळ त्यांची वाट पाहत. ती तरुण मुले कृष्ण आणि बलराम यांच्याकडे गेली. घडलेली सर्व हकीकत त्यांनी त्यांना सांगितली. बलराम अतिशय अस्वस्थ झाला, पण ऋषींच्या शापापुढे काहीच इलाज नाही. सांबाने लोखंडी मुसळाला जन्म दिला होता. त्या लोखंडी मुसळाचा भुगा करा अशी आज्ञा बलरामाने केली. तो भुगा समुद्रात फेकून देण्यात आला. आता शापित भविष्यकाळापासून आपली सुटका झाली असे त्यांना वाटले. काही दिवसांनी हे सगळे ही गोष्ट विसरून गेले. अपवाद फक्त कृष्णाचा. कृष्ण ही गोष्ट विसरला नाही. महायुद्ध संपल्यावर 36 वर्ष होऊन गेली होती. आकाशावर लिहिलेल्या अनेक अपशकुन कृष्णाने पाहिले. आपला सर्व घराण्याचा नाश हा त्या अपशकुनांचा अर्थ आहे ही गोष्ट कृष्णाला कळून चुकली. कृष्ण जराही अस्वस्थ झाला नाही. तो आयुष्याला कंटाळला होता. त्याला आता हे जग सोडून जायचे आहे असं वाटत. ते जग शुद्ध करावे म्हणून त्याने इथे जन्म घेतला होता. तिथे आपला घराण्याचा नाश ही अखेरची गोष्ट त्याला पाहावी लागणार होती. कलियुगाला सुरुवात झाली होती. लोक धर्माची जाणीव विसरू लागले होते. ते कृष्णाला दिसत होते. कलियुगाची अखेर व्हायला आली की त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, पण त्याआधी तो जिथून आला तिथे जाण्याची संधी त्याला मिळणार. गांधारीचा शाप खरा व्हावा यासाठी त्याला स्वीकारणे भाग होते. द्वारकेतल्या आपल्या लोकांकडे त्याने पाहिले. त्यांनी सदाचरणाचा त्याग केला, त्यामुळे त्यांचा सर्वनाश होणार होता. त्या अखेरच्या ग्रहाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली. एके दिवशी कृष्ण आणि त्याचे सर्व नातेवाईक प्रभास तीर्थ येथे शंकराची पूजा करायला गेले. ती त्यांची कुलपरंपरा होती. सगळे अगदी आनंदात होते.
एक दिवस खाण्यापिण्याचा कार्यक्रम संपल्यावर ते जुन्या आठवणी काढीत बसले होते. कृतवर्मा तिथे आला. सात्यकी आणि त्याच्या बरोबरचे इतर काही जण अधिक मध्ये प्यायले होते. सात्यकीच्या अचानक डोक्यात आले की आपण कृतवर्मा याचा अपमान करावा. युद्ध झाले तेव्हा कृतवर्मा दुर्योधनाच्या बाजूने राहिला. त्यामुळे सात्यकीच्या मनात त्याचा राग आला. त्याबद्दल सात्यकीने त्याला कधीही क्षमा केली नाही. त्याला उपरोधाने बोलून चिडवायचे असे सात्यकीने ठरवले. सात्यकीच्या पोटात गेलेला मद्याचा परिणाम होता. त्यात अर्थातच प्रार्थनाचाही भाग होता. सात्यकीने संभाषणात युद्धाचा उल्लेख केला आणि तो म्हणाला, मी अजून असा क्षत्रिय पाहिलेला नाही जो झोपलेल्याला ठार करतो, जो एखाद्या सामान्य चोराप्रमाणे शत्रूच्या शिबिराला आग लावतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागू नयेत म्हणून आपल्या देशात पळून जातो. हे ऐकून कृतवर्मा संतापाने पेटून तोही पाहिलेलाच होता. अश्वत्थामाबरोबर होता. त्याने गुरुश्रीबाईच्या वधाचा विषय काढला. आता 2 तट पडले आणि हाणामारी सुरू झाली. त्या दारुड्यांची हाणामारी होती. वृष्णीचे महान कुटुंब अशा खालच्या पातळीवर उतरले होते. कृष्ण हे सगळे पाहत होता. आपला मुलगा प्रद्युम्न याने सात्यकीची बाजू घेतल्याचे त्याने पाहिले. सत्यकी कृतवर्मावर चालून गेला आणि त्याला म्हणाला, युद्धात मारला गेलेला महान योद्धा दृष्टद्युम्न याच्या वधाचा आम्ही आज सूड घेणार. सात्यकीने कृतवर्माचा शिरच्छेद केला. हाणामारीला आता युद्धाचे रूप आले. ज्यांच्याकडे शस्त्र नव्हती ते बाजूलाच असलेल्या बांबूच्या बेटातले बांबू घेऊन लढत होते. हे बांबू लोखंडी मुसळाच्या भुग्यातून रुजून आले होते. हे लोखंडी मुसळ वृष्णी घराण्याचा संहार करणार होते. कृष्णाने सात्यकीने आपला पुत्र प्रद्युम्न यांचा वध झालेला पाहिला. आपण ज्याच्यासाठी जगावे असं तर काही उरले नाही याची जाणीव कृष्णाला झाली. कृष्णाने काही बांबू आपल्या हातात घेतले आणि जे लढत होते त्यांच्यावर फेकले. प्रत्येक बांबूचे रूपांतर भयानक शस्त्रात झाले. लढणारे सगळे काही क्षणात ठार झाले. हा संवाद कृष्णाने केला होता. कृष्णाचा चेहरा भीती वाटावी असा दिसत होता. तो प्रत्यक्ष मृत्यूच होता. बलराम, कृष्ण आणि दारुक यांच्या घरी लढणारे सगळे मारले गेले. बलराम पुढे दिसत नव्हता. दारुक आणि कृष्ण त्याला शोधायला निघाले. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या एका वृक्षाला टेकून बसलेला बलराम त्याला दिसला. वृष्णी घराण्यातल्या लोकांची दारू पिऊन झालेली हाणामारी पाहून त्याला धक्का बसला आणि तो हताश होऊन इथे आला होता. प्राणत्याग करण्याचा त्याचा विचार होता. योगावस्थेत समाधी लावून तो बसला होता. कृष्ण दारुकाला म्हणाला, दारुका, ताबडतोब तू हस्तिनापूरला जा आणि प्रभासतीर्थ इथं जे काय घडलंय ते अर्जुनाला सांग. युधिष्ठिरालाही सारं काही सांग. वृष्णी कुटुंबाचा तो आदरपात झाला त्याविषयी त्यांना सांग. दारू पिऊन त्याने हाणामारी केली आणि त्या सर्वांचा नाश झाला हेही त्यांना सांग. ऋषींनी आणि गांधारींना दिलेल्या शापाविषयी त्यांना सांग. शक्य तितक्या लवकर अर्जुनाला द्वारकेला घेऊन ये आणि त्या स्त्रियांची आणि मुलांची काळजी घे असं त्याला सांग. जराही वेळ न दौडता त्याला घेऊन ये. दुःखी मनाने दारुकाने कृष्णाचा निरोप घेतला आणि तो हस्तिनापूरला जायला निघाला. कृष्ण बलरामाला म्हणाला, बंधू, माझ्यासाठी थांब. मी द्वारकेला परत जातो आणि मुलांना आणि स्त्रियांना आमच्या वडिलांच्या स्वाधीन करतो. मी परत आल्यावर आपण बरोबर जाऊ. कृष्ण द्वारकेला परत गेला. आपला पिता वसुदेव याला तो म्हणाला, मी अर्जुनाला इथे येण्यासाठी निरोप पाठवला. सगळ्या गोष्टी तो आपल्या ताब्यात येईल. लवकरच तो येईल. मला परत जायचं आहे. बलराम माझी वाट बघतोय. मला त्याच्याकडे गेलंच पाहिजे. जिथे माझी माणसं नाहीत अशा द्वारकेकडे मी पाहू शकतो. मी आणि बलराम तप करणार आहोत. कृष्णाने आपल्या पित्याच्या पायावर मस्तक ठेवले. तो आता मागे वळून पाहणार नव्हता. जितक्या वेगाने चालत जाता येईल तितक्या वेगाने तो निघाला. जिथे त्याचा लाडका भाऊ त्याची वाट पाहत होता तिथे जाऊन पोचला. बलरामाने त्याला पाहिले आणि तो समाधीत गेला. कृष्ण त्याच्याकडे पाहत उभा होता. एक भला मोठा शुभ्र सर्प बलरामाच्या मुखातून बाहेर पडला. तो सर्प समुद्रात जाऊन दिसेनासा झाला. कृष्ण हा विष्णूचा आणि बलरामाचा शेषाचा अवतार असे मानले जाते. विष्णू हा शेषाच्याही बलरामाच्या मुखातून शेष बाहेर पडताना कृष्णाने पाहिला. आता आपलीही वेळ आली आहे हे कृष्णाला कळले. अवतार समाप्त. संध्याकाळ झाली होती. विचारात घडून गेलेला कृष्ण भटकत फिरत होता. आपल्या आयुष्याच्या अखेरीला तो येऊन पोहोचला होता. जे काय मिळवायचे होते ते सर्व काही त्याने मिळवले होते. गोकुळातल्या तेव्हाच्या त्या दिवसात त्याचे मन शिरले. यशोदा मातेची त्याला आठवण झाली. अचानक कृष्णाचा चेहरा मधुर स्मिताने उजळला. तो अर्जुनाच्या स्वप्नात शिरून त्याला भेटू शकला असता. कृष्णाने समाधी लावली. आपल्या मनशक्तीने अर्जुनाचे मन जवळ घेतले याची त्याला जाणीव झाली. कृष्णाला आनंद झाला. अर्जुन आपल्या खोलीत एकटा बसला. अचानक त्याला कृष्णाची आठवण झाली. त्याला असे वाटले की कृष्ण, अर्जुन तिथेच बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे असं आपल्याला सांगतोय. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जुन तिथेच बसून राहिला. एका क्षणात त्याला गाढ झोप लागली.
अभिमन्यूचा मृत्यू झाला त्या रात्री कृष्ण त्याच्या स्वप्नात आला होता, तसा तो आताही त्याच्या स्वप्नात आला. कृष्णाने त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि तो म्हणाला, अर्जुना, तुला आठवतं का मी तुला एकदा म्हणालो होतो की प्रत्येक गोष्ट या जगात जन्माला येते तिचं विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. ते उद्दिष्ट साध्य झालं की त्या क्षणानंतर तिला मरण स्वीकारावंच लागतं. अर्जुन म्हणाला, होय मला आठवतं. युद्ध संपल्यानंतर माझा रथ अग्नीच्या वक्षस्थानी पडला तेव्हा तू मला असं म्हणाला होतास, तू असंही म्हणालास. कृष्णाने अर्जुनाला बोलताना थांबवले आणि तो म्हणाला की तुला म्हणालो होतो की ही गोष्ट माणसांच्या बाबतीतही खरी असते. जीवन नावाच्या घटनांच्या प्रवासाला माणूस निघतो. काही एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला पाठवलेलं असतं. ते उद्दिष्ट साध्य झालं की जगाला त्याची गरज राहत नाही. सगळ्यांच्या बाबतीत हीच गोष्ट खरी आहे. अगदी माझ्या बाबतीत सुद्धा मी सुद्धा काही एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या पृथ्वीवर जन्म घेतला. जे उद्दिष्ट अजून साध्य झालेलं नाही, थोडं बाकी आहे. ते उद्दिष्ट साध्य झालं की मला मरण स्वीकारावंच लागतं. तसंच तू आणि तुझे भाऊ यांनाही मरण स्वीकारावं लागतं. अर्जुना, मी असं बोललो होतो तुला आठवतं का? अर्जुन म्हणाला, होय देवा मला आठवतं. कृष्ण म्हणाला, अर्जुना, ते उद्दिष्ट आता साध्य झालं आहे. आता मी निघून जाणार. तुला सुद्धा यावंच लागेल. आपण एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाही. अर्जुन म्हणाला, कृष्णा माझ्या देवा, तुम्ही काय म्हणतोयस? मला काहीच समजत नाही. कृष्णाने हळूवार स्मित केले आणि तो म्हणाला, माझ्या प्रिय अर्जुना, निघून जाण्यापूर्वी तुला एकदा भेटायचं होतं. आता मला कसलाही खेद नाही. मी जे बोललो त्याचा अर्थ तुला उद्या कळेल. कृष्णाचा चेहरा स्मिताने उजळला. अर्जुनाच्या स्वप्नातून परत निघून जाताना ते स्मित होते. आता कृष्ण हळूहळू अडखळलेल्या पावलाने चालत होता. तो देव होता. त्याचा भाऊ बलराम याच्याप्रमाणे योग समाधी जाऊन तो प्राण सोडू शकला असता. पण त्याने पृथ्वीवर अवतार घेतला होता तो मानवाच्या रूपाने. तो अर्जुनाला एकदा म्हणाला होता, जी भूमिका त्याने स्वीकारली आहे त्यानुसारच तो वागणार. तो मरण स्वीकारणार, तेही माणसाचे मरण असणार. कसल्या तरी कारणाने ते मरण यायला हवे असा विचार केला. कृष्ण जमिनीवरच गाढ झोपी गेला. बाजूच्या परिसरात एक व्याध होता. धनुष्यबाण हाती घेऊन तो तिथून जात होता. झोपी गेलेल्या कृष्णाकडे त्याची नजर गेली. त्याने दुरून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं कोणीतरी प्राणी झोपला आहे असे म्हटले. कृष्णाने पिवळ्या रंगाचे रेशमी कपडे अंगावर घातले असल्यामुळे त्या वाघाला ते हरिण आहे असंच वाटले. व्याधाने नेम धरला आणि बाण सोडला. कृष्णाच्या पायाच्या तळव्यापासून तो बाण त्याच्या शरीरात घुसला. दुर्वास ऋषींनी कृष्णाला असा वर दिला होता की त्याच्या पायांचे तळवे सोडून शरीराच्या अन्य कुठल्याही भागावर शस्त्राचा अंमल चालू शकणार नाही. तो व्याध पूर्वी एकदा समुद्र किनाऱ्यावरून जात असताना पायाखाली काहीतरी अडखळलं. त्याने खाली पाहिलं तेव्हा त्या लोखंडाचा एक तुकडा दिसला. त्यापासून बाणाचा टोकदार भाग करता येईल म्हणून त्याने तो लोखंडी तुकडा उचलून घेतला. ज्या मुसळाचा भुगा करून समुद्रात टाकला होता त्याच मुसळाच्या लोखंडाचा केलेला तो बाण होता. तो बाण कृष्णाच्या पायाच्या तळव्यातून त्याच्या शरीरात घुसला. तीव्र वेदनांमुळे कृष्ण करू लागला. व्याध धावतच त्याच्याजवळ गेला. तिथे हरिण नसून पिवळ्या रंगाचे सुंदर रेशमी वस्त्रे परिधान केलेला माणूस आहे हे पाहून त्याला धक्का बसला. कृष्णाने त्याच्याकडे पाहून स्मित केले आणि तो म्हणाला, प्रिय व्याधा, तू माझ्यावर उपकार केलेस. मरावर कसा माझ्यापुढे असलेला प्रश्न तू सोडवलायस. माझ्या मित्रा, तू शांतपणे घरी जा. या माझ्या कृत्याबद्दल तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. या तुझ्या कृत्याबद्दल तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. मरणाऱ्या त्या माणसाला वाचवण्याचा व्याधाने खूप प्रयत्न, पण त्याचा काही उपयोग झाला. कृष्णाचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा पृथ्वीवरून आपला मार्ग तेजाने उजळी स्वर्गात गेला. या जगात कृष्ण उठला नव्हता. तो जिथून आला तिथे परत गेला होता. ज्यातून प्राण उडून गेला आहे असं निर्जीव शरीरच मागे उरले होते. सुगंध हरवलेले फूल असावे तशी पृथ्वी झाली होती. द्वारका बुडाली. दारू घाईघाईने हस्तिनापूरला जायला निघाला. प्रभास तीर्थ येथील सर्व शोकात्मक हकीकत त्याने पांडवांना सांगितले. पांडव दुःखाने सुन्न झाले. पांडवांनी खूप सोसले होते. अशा वेळी कृष्णाचे स्मरण केले त्यांचे मन शांत होत असे. त्यांना शक्ती लाभत असे. पण आता काहीच उरले नाही. या गोष्टीचा विचारही पांडवांना करवत नव्हता. मुक्तपणाने आपली वेदना सोशीत अर्जुन रथात बसला आणि द्वारकेला जायला लागला. आदल्या रात्री पडलेल्या स्वप्नाची त्याला आठवण झाली. कृष्ण त्याच्या स्वप्नात येऊन त्याला म्हणाला होता, मी काय बोलतोय याचा अर्थ तुला उद्या समजेल. कृष्णाचे निधन झाल्याचे अर्जुनाला कळले होते. त्या धक्क्याने त्याचे हृदय भूकलागत झाले होते. अर्जुन द्वारकेला पोचला आणि वसुदेवाजवळ गेला. कृष्णींच्या घराच्या शोकात येते सर्व तपशील त्याने वसुदेवाच्या मुखातून घेतला. अर्जुन प्रभास तीर्थाला गेला. सर्व मृतदेह त्याने पाहिले. त्याला अत्यंत प्रिय असलेल्या सात्विकीचा मृतदेह तिथे होता. त्याच्या बाजूला सद्युम्न आणि अर्जुनाचा मित्र गद यांचे मृतदेह होते. मी आणि बलराम तप करायला जातो आहोत असे कृष्ण म्हणाल्याचे वसुदेवाने अर्जुनाला सांगितले. त्या दोघांचा शोध घेत अर्जुन निघाला.
दारू त्याला बलरामाचा मुक्त जिथे पडला होता तिथे घेऊन गेला. अर्जुनाला सर्वत्र मरणच जाणवते. दारूकडे अर्जुन कृष्णाचा मृतदेह शोधित निघाले. पायांच्या तळेत बाण घुसलेल्या कृष्णाचा मृतदेहही त्यांना दिसला. कृष्णाच्या मृतदेहाकडे अर्जुन बराच वेळ पाहत राहिला. कृष्णाच्या मृत्यूमुळे या पृथ्वीवर जे जे सुंदर होते ते नष्ट झाले आहेत असे अर्जुनाला वाटले. लवकर येऊन मला भेट असे कृष्ण त्याला म्हणाला होता. कृष्ण त्याची वाट पाहत होता. अर्जुन घाईघाईने त्याला भेटायला निघाला होता, पण आता सगळेच संपले होते. बलराम आणि कृष्णांच्या मृतदेह द्वारकेला नेण्याची व्यवस्था अर्जुनाने केली. चितेवर कृष्णाचा मृतदेह जळत असताना अर्जुन पाहत होता. अर्जुन आता नेहमीच अर्जुन नव्हता, तो झपाट्यागत काम करत होता. तो भयानक दिवस संपला. रात्रभर अर्जुन कृष्णाचाच विचार करत होता. दुसरा कसलाही विचार त्याच्या मनात येत नव्हता. सकाळी तो उठला तेव्हा त्याला वसुदेव मरण पावलेले ध्यानस्थ होऊन त्याने प्राणत्याग केला होता. अर्जुनाला द्वारकेत जे जे प्रिय होते ते सारे नष्ट झाले. कृष्णाच्या कुटुंबातली बायका मुले आणि द्वारकेचे नागरिक यांना हस्तिनापूरला घेऊन जाऊन त्यांची काळजी घेणं हे आता अर्जुनाचे कर्तव्य होते. त्याने सर्वांना एकत्र केले आणि जणी शोभयात्राच घेऊन तो हस्तिनापूरला जायला निघाला. द्वारका रीती झाली होती. अर्जुन असेपर्यंत ज्याच्या लाटा केवळ किनाऱ्यावरच आदळत होत्या, तो समुद्र अचानक आपल्या निसर्गदत्त मर्यादा उल्लंघून द्वारकेत घुसला. त्या सुंदर नगरात सर्वत्र समुद्राच्या लाटाच लाटा असत. तिथल्या इमारती आता एकामागून एक कोसळत होत्या. कृष्णाच्या घरी समुद्राने गिळले होते. पांडवांच्या आवडत्या द्वारकेच्या आता काहीही उरले नव्हते. द्वारका आता एक केवळ नाव होते, केवळ एक स्मृती. आता पाणबुडेकर यांच्या मदतीने द्वारकेला शोध घेतात. त्या जुन्या इमारती वगैरे सगळं दिसतंय त्यांना, म्हणजे धोतांड होतं असं जे म्हणत होतं आता ते लक्षात येतं. दारू सर्वांना घेऊन अर्जुन हस्तिनापुराने निघाला. रात्र झाली की ते वृक्षांगरी झोपत आणि सकाळी प्रवासाला सुरुवात केली. अर्जुनाच्या आयुष्यातला तो अत्यंत कठीण काळ होता. कसला तरी कामात जर त्याने आपले मन गुंतवले नसते तर त्याला वेळ लागले असते. एक दिवस ते रानातून प्रवास करीत असताना काही दरोडेखोरांनी त्यांना असं पाहिले. अनेक स्त्रिया आणि मुले त्या तांड्यात आहेत आणि एकच पुरुष त्यांचे रक्षण करीत आहे हे त्यांना दिसले. त्या दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करायचे ठरवले. लुटारांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची सर्व संपत्ती आणि स्त्रिया लुटून नेण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य घेतले. धनुष्याची दोरी तो बांधू लागला, पण त्याला जमेच नाही. तो आश्चर्यचकित झाला. बराच प्रयत्न केल्यावर त्याने धनुष्यावर दोरी चढवली, पण आपल्या बोटातले कौशल्य फार नष्ट झाल्याची त्याला जाणीव. मोठ्या कष्टाने त्याने बाण सोडला. त्याच्या बाणांचा भाता रिकामा झाला, पण ते बाण निरोपयोगी ठरले. तेव्हा अर्जुनाने त्या दरोडेखोरावर अस्त्र सोडण्याचा विचार केला, पण अस्त्र सिद्ध करण्याचा एकही मंत्र त्याला आठवेना. अर्जुनाला काहीच करता येईल. तो मोठा निष्प्रभ झाला होता. सारी संपत्ती आणि स्त्रिया घेऊन ते दरोडेखोर निघून गेले. जे लोक मागे उठले होते त्यांना घेऊन खचून गेलेल्या अर्जुनाने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. तो हस्तिनापूरला पोहोचला आणि युधिष्ठिराजवळ गेला. काही क्षण तो त्याच्यासमोर उभा राहिला आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. गेले अनेक दिवस अर्जुनाच्या मनात त्याला सोसवत नव्हता, इतका ताण पडला. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. सुगंधी पाणी त्याच्या चेहऱ्यावर शिंपडल्यानंतर शुद्धीवर आला. मोठ्याने हुंके दिल्यामुळे त्याचे शरीर थरथरत होते. काही वेळाने त्याने बोलायला सुरुवात केली. बलराम, सात्विक आणि कृष्ण यांचे मृतदेह चितेवर ठेवल्याची सर्व हकीकत त्याने सांगितली. समुद्राने द्वारका नगर कसे मिळले, दरोडेखोरांनी हल्ला केल्यावर त्याची गांडीव धनुष्य कसे निष्प्रभ ठरले, कृष्णाने स्वप्नात येऊन त्याचा अखेरचा निरोप कसा घेतला, या सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या. कृष्णाच्या मृत्यूनंतर आता जगण्यात काही अर्थ उरला नाही, हीच पांडवांची भावना झाली. पांडवांना कशातही रस उरला. युधिष्ठिर म्हणाला, अर्जुना, काळाच्या कडेत उठून आपण नष्ट होतो, आपलं काहीही शिल्लक उरत नाही. आपल्याला प्रिय होतं ते सर्व हिरावलं गेलं. कृष्णाच्या मृत्यूनंतर आता आपल्याला जगण्यात काही अर्थ उरलेला. अर्जुन म्हणाला, होय, खरं आहे. काळ हाच अखेर सर्वांवर विजय मिळवतो. भीम, नकुल आणि सहदेव यांना एकटे असेच वाटते. या जगाचा निरोप घेऊन अखेरच्या प्रवासाला निघायचे पांडवांनी ठरवले. युधिष्ठिराने आवश्यक ती सर्व व्यवस्था केली. त्याने राजमुकुट परीक्षिताच्या मस्तकावर ठेवला. त्याचा सल्लागार म्हणून युधिष्ठिर आणि गुरु म्हणून कृपाचार्यांची नेमणूक केली. सर्व गोष्टींचा संन्यास घेऊन आपण स्वर्गाच्या प्रवासाला निघत असल्याचे त्याने सर्व नागरिकांना जाहीर केले. कुणीही त्यांना पराभूत करू शकले नाही.
पांडव आपल्या निश्चयावर अगदी ठाम होते. या महायात्रेला निघण्यासाठी पांडव तयार झाले. झाडाच्या साली आणि तृणाची कातडी त्यांची वस्त्र यांनी परिधान केली. राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहून त्यांनी नागरिकांचा अखेरचा निरोप घेतला. द्रौपदी त्यांच्यासोबत होती. तिने आपल्या अलंकार आणि रेशमी वस्त्रे यांचा त्याग केला. तिने वल्कले परिधान केले. सगळे नगर दुःखाने आक्रोश करीत होते. काही वर्षांपूर्वी हस्तिनापुरातून हद्दपात केले जात असताना पांडव कसे दिसत होते तसेच ते आताही दिसत होते. तेच पांडव. आता एक फरक होता, त्यांच्या चेहऱ्यावर आत्मशांतीचे तेज होते. त्यांनी हस्तिनापूरचा निरोप घेतला आणि ते निघून गेले. प्रथम ते द्वारकेला गेले. द्वारका नगरी समुद्राने मिळून टाकली होती. ते समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहिले. त्यांचे मन जुन्या आठवणीत रंगून गेले. तितक्यात अग्निदेव त्यांच्यासमोर प्रकट झाला. तो म्हणाला, अर्जुना, गांडीव धनुष्य आणि बाणांचा भाता अजूनही तुझ्याचकडे आहे. मी जे धनुष्य आणि बाणांचा भाता तुझ्यासाठी वरुणाकडून मागून घेतला होता, आता तुला त्याची गरज उरलेली नसल्यामुळे तू ते वरुणाला परत देऊन टाक. हे ऐकून आपले हृदय दुभंग होते आहे असे अर्जुनाला वाटले. त्याने गांडीव धनुष्य आणि बाणांचा भाता त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना समुद्रात अर्पण केले. अर्जुनाच्या डोळ्या अश्रूने भरून आले. उत्तरेच्या दिशेने पांडव प्रवास करीत होते. त्यांनी हिमालय पर्वत ओलांडला आणि ते मेरू पर्वतावर जाऊन पोहोचले. तिथून जात असताना वाटेत द्रौपदीचे निधन झाले. असह्य दुःखाची ती घटना होती. त्या धक्क्याने भीमाला काही वेळेस शब्दही बोलता आले. थोड्या वेळाने भीमाने स्वतःला सावरले आणि त्या युधिष्ठिरला विचारले, द्रौपदी निर्दोष असून इथल्या मरण काय यावं? युधिष्ठिर म्हणाला, भीमा, आपण 5 जण जरी तिचे पती असलो तरी तिचं सर्वात प्रेम अर्जुनावर होतं. ती एकच पाप तिच्या हातून घडलं. हा अपवाद सोडल्यास ती पूर्ण निर्दोष होती. त्यामुळेच ती इथवर येऊ शकते. द्रौपदीचा मृतदेह तिथे सोडून ते पुढच्या प्रवासाला निघाला. त्यानंतर सहदेवाचा मृत्यू झाला. युधिष्ठिर म्हणाला, सहदेवाला त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नकुलाचा मृत्यू झाला. युधिष्ठिर भीमाला म्हणाला, आपल्या सौंदर्याचा पोकळ गर्व असल्यामुळे नकुलाला मृत्यू झाला. त्यानंतर अर्जुनाचा मृत्यू आला. युधिष्ठिर म्हणाला, आपण सर्व शत्रूंचा एकट्याने वध करू अशी प्रतिज्ञा करून त्यांना इतर महान योद्ध्यांचा अपमान केला, म्हणून त्याला मरणानं गाठलं. ते काही अंतर चालून गेले. आता भीमाची पाळी होती. त्याने युधिष्ठिरला विचारलं, मी काय केलं म्हणून मला मरण येणार? युधिष्ठिर म्हणाला, माझ्या प्रिय भीमा, तू माझा लाडका भाऊ आहेस. तुला तुझ्या शक्तीचा असलेला अहंकार हा तुझा दोष आहे. तू महाखादाड आहेस, हाही तुझा दोष आहेस. ते 2 दोष सोडल्या तुझ्यासारखा गुणी या जगात कोणीही नाही. भीमाला मृत्यू आला. युधिष्ठिर आता एकटा चालत चालत आत्मशांतीच्या शोधार्थ निघाला. हस्तिनापूर सोडून पांडव प्रवासाला निघाले. तेव्हापासून एक पुत्रा त्यांच्या मागोमाग येतो. युधिष्ठिराचे 4 भाऊ आणि द्रौपदी यांचा मृत्यू झाल्यानंतर तो पुत्रा युधिष्ठिराच्या मागून येऊ लागला. प्रवासाचा शेवट येईपर्यंत तो पुत्रा युधिष्ठिरासोबत राहिला. युधिष्ठिराला अवतीभोवती अचानक विलक्षण प्रकाश दिसला. त्या प्रकाशात इंद्र आपल्या रथातून उतरताना त्याने पाहिलं. इंद्र युधिष्ठिराजवळ आला आणि त्याला म्हणाला, या रथातून तुला माझ्याबरोबर यायचं आहे. तुझा खास सन्मान म्हणून मी इथं स्वतः रथ घेऊन आलो. तू माझ्याबरोबर स्वर्गात चल. द्रौपदी आणि आपले भाऊ सोबत नसताना एकट्याने स्वर्गात जाणे युधिष्ठिराला नको होते. तो इंद्राला म्हणाला, माझे भाऊ आणि पत्नी द्रौपदी प्रवासात माझ्यासोबत होते. वाटेत एकामागून एक त्यांचे मृत्यू झाले. त्यांचे मृतदेह तिथेच पडलेले आहेत. ते कुठे गेले याची मला कल्पना नाही. ते जर माझ्यासोबत नसतील तर मी तुमच्याबरोबर स्वर्गात येणार. इंद्राने स्मित केले आणि तो म्हणाला, माझ्या प्रिय युधिष्ठिरा, ते सर्वजण स्वर्गात गेलेले आहेत. आपले मानवी देह इथंच ठेवून त्यांनी स्वर्गात प्रवेश केला. मी तुला सोबत घेऊन स्वर्गात जायचं असं ठरवलं. तुझा विशेष सन्मान म्हणून तुला तुझ्या मानवी देहासह स्वर्गात प्रवेश करण्याची खास सवलत देण्यात आली. युधिष्ठिर म्हणाला, इंद्रदेवा, तू मला न्यायला आलास हाच माझा मोठेपणा आहे, माझा सन्मान. माझे भाऊ आणि द्रौपदी यांची आणि माझी स्वर्गात भेट होईल असं तू खात्रीपूर्वक सांगितलं आहेस. मी तुझ्यासोबत स्वर्गात येतो. कृपा कर आणि या कुत्र्याला पण घेऊन मला येऊ दे. मी हस्तिनापूर सोडल्यापासून त्यानं माझी सोबत केली आहे. त्याची माझ्यावर भक्ती आहे. कुत्र्यावरचे त्याचे प्रेम, मूर्ख प्रेम पाहून इंद्राला असू आहे. इंद्र म्हणाला, युधिष्ठिरा, तुला अमरत्व देण्यात आले आहे. आता तू माझ्या बरोबरीचा झाला आहेस. तुझ्यासारख्या भाग्यवान या जगात दुसरा कुणीही नाही. स्वर्गात त्या कुत्र्याला जागा नाही. त्या कुत्र्याला इथेच सोडून दे आणि तू माझ्याबरोबर जर. युधिष्ठिराने नकारार्थी मान हलवली. तो म्हणाला, इंद्रदेवा, जे मी करू शकत नाही ते तू मला करायला सांगतोस. माझ्या सगळ्या वाईट दिवसात त्या कुत्र्याने मला सोबत दिले आणि माझ्या बरोबरीनं सर्व सोसले आहे. त्याने सर्वस्वी मला वाहून घेतलं आहे. मी त्याचा त्याग करू शकतो. इंद्र म्हणाला, तू अगदी मोठा आहेस. स्वर्गाच्या उंबरठ्यावर येऊन सुद्धा तू अजून मानवी भावनात गुंतून पडलायस. त्या कुत्र्याला मी माझ्या रथात घेणार नाही. युधिष्ठिर म्हणाला, या कुत्र्याविषयीच्या करुणेला मी माझ्या हृदयात हद्दपार केलं. आजवरच्या या माझ्या ज्या पुण्यकर्मामुळे मला स्वर्गात प्रवेश मिळाला त्याचा नाश होईल. जो माझ्यावर अवलंबून आहे त्याचा त्याग करायचा नाही हा माझा नियम आहे.
हा पुत्रा माझ्या विसरून आहे, मी त्याचा त्याग करू शकत नाही. इंद्र म्हणाला, आपले भाऊ आणि पत्नी याचा त्याग तुला करावाच लागेल, त्यांच्यापेक्षा पुत्रा तुला अधिक प्रिय आहे काय? युधिष्ठिर म्हणाला, ते मरण पावले होते, मी त्यांना जिवंत करू शकत नव्हतो. ते जर जिवंत असते तर मी त्यांचा त्याग केलाच नसता. हा पुत्रा जिवंत आहे, मी त्याचा त्याग कसा करू? हा पुत्र जर माझ्या सोबत नसेल तर मी स्वर्गात प्रवेश करणार नाही, हे अगदी निश्चित आहे. त्या पुत्राने आपल्या शरीराकृतीचा त्याग केला आणि युधिष्ठिराचा पिता यमधर्म त्याच्या जागी प्रकटला. तो युधिष्ठिराला म्हणाला, माझ्या पुत्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या करुणेनं माझं हृदय जिंकलं आहे. यापूर्वी दैत्वनाथ आपल्या मृत भावांच्या जवळ तू बसलेला असताना मी तुझ्या सदाचरणाची परीक्षा घेतली होती. नकुलाला जिवंत असं जेव्हा तू म्हणालास तेव्हा तू माझ्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्यानंतर मी आज तुझी परीक्षा घेतली. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू तुझ्या पुण्याने प्राप्त केलेल्या स्वर्गात इंद्रासोबत प्रवेश केला. स्वर्ग लोकांच्या सर्वांनी युधिष्ठिराला पाहायला गर्दी केली. मानवी देव घेऊन स्वर्गात प्रवेश करणारा तो पहिलाच माणूस होता. नारद त्याला म्हणाला, युधिष्ठिरा, तुझ्या सगळ्या पूर्वजांचा सहवासाचा तू राहशील. तुझ्या आधी ज्यांनी या पृथ्वीवर राज्य केलं ते सर्व राजे इथे आहेत. तू आता सदैव यांच्यासोबत राहशील. युधिष्ठिर म्हणाला, तुझ्या शब्दांनी माझा गौरव केला आहे. युधिष्ठिर इंद्राच्या रथात बसला. इंद्राचा रथ आकाशमार्गाने स्वर्गलोकाकडे निघाला. अमरावती नावाच्या स्वर्गलोकाच्या नगरात ते पोहोचले. तिथे युधिष्ठिराला एका मोठ्या सभागृहात नेमले. नारदाने राज्य असलेले सर्व राजे दाखवले. नारद त्याला म्हणाला, हे पहा, तुझे पूर्वज असलेले सर्व राजे. काळाच्या ग्रंथाची पानं त्याने आपल्या सत्कृत्याने आणि शाश्वत कीर्तीने सुगंधित केली आहे. तू आता त्यांच्यापैकी एक आहेस. युधिष्ठिराने अवतीभोवती काळजीपूर्वक पाहिले. सगळे सभागृह त्याने कसोशीने न्याहाळले. तो म्हणाला, माझे भाऊ आणि द्रौपदी इथे कुठे दिसत नाही. माझ्या अगोदर येऊन हे जिथे राहिले आहेत तिथे मला घेऊन जा. मला दुसरी कुठेही जागा नको. हे ऐकून इंद्र त्याला म्हणाला, युधिष्ठिरा, या महान सभागृहात तू राहा. स्वर्गात तू स्वतःसाठी जागा मिळवली आहेस. पृथ्वीवर ज्यांनी राज्य केलं अशा राज्यात सर्वात सदाचरणी तू आहेस. तेव्हा तू इथे राहावंस हेच योग्य आहे. अजूनही तू आपल्या मनावर मानवी भावनांचा परिणाम का होऊ देतोस? तुझं वास्तव्य आता पृथ्वीवर नसून स्वर्गात आहे. तुझ्या भावांवरचं तुझे मूर्ख प्रेम आता फेकून दे. आता तू इथे सुखाने राहा. युधिष्ठिर इंद्राचं बोलणं ऐकत होता, पण त्याची नजर सर्वत्र त्याच्या भावांचा शोध घेत. त्याला ते कुठेच नाही. युधिष्ठिर इंद्राला म्हणाला, तू देवांचा राजा आहेस आणि तू मला तुझ्यावर राहण्यासाठी खास सवलत दिली आहेस. पण हे देवा, जिथे माझं भाऊ नाही तिथे मी क्षणभरी राहू शकत नाही. जिथे माझे भाऊ नाहीत तो स्वर्ग असला तरी मला नरका समान आहे. तू दिलेली ती महान सवलत नाकारायला मी तयार आहे. माझे भाऊ कुठे आहेत ते मला सांग. माझी श्यामला द्रौपदी जिथे आहे तिथे मला घेऊन चल. माझे लाडके भाऊ भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव जिथं आहेत तिथे मला नाही. द्रौपदीच्या पुत्रांसोबत मला राहायचं आहे. मला आणखी काही नको. कृपा कर, मला त्यांच्याकडे नाही. ते सगळे युधिष्ठिराकडे पाहत होते आणि युधिष्ठिर त्या सर्वांकडे पाहता आपल्या भावांचा भावांना शोधत होता. इतक्यात त्याची नजर दुर्योधनावर पडली. ज्या स्वर्गलोकाची प्राप्ती युधिष्ठिराला इतके प्रयत्न करून झाली होती तिथे दुर्योधन असलेला त्याला दुर्योधन रत्नखचित आसनावर विराजमान झाला होता. त्याच्या भोवती वैष्णव हात जोडून उभे होते. आपल्या सत्कृत्यांनी ज्याने पृथ्वीला समृद्धी प्राप्त करून दिली होती अशा राजांच्या समूहात तो बसला होता. हे पाहून युधिष्ठिराला आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला, दुर्योधनाला स्वर्गलोकात स्थान मिळालं पाहणं मला असह्य आहे. पृथ्वीवरच्या अनेक राजांच्या मरणाला जो कारणीभूत होता तो अतिशय पापी माणूस होता. त्याला इथे स्वर्गात बसलेला पाहणं मला सहन होणार नाही. त्या दुर्योधनाच्या सहवासात राहणं मला शक्य नाही. हे देवांनो, मला इथून दूर घेऊन जा. मला माझ्या भावांकडे नाही. आता मी इथे क्षणभरी राहू शकत नाही. युधिष्ठिराचे बोलणे नारदाने ऐकले. नारद म्हणाला, युधिष्ठिरा, दुर्योधनाला स्वर्गात प्रवेश कसा मिळाला हे तुला सांगतो. इथे सगळ्या राजांचा प्रेम त्याने मिळवलं आहे. लढताना मृत्यू आल्यामुळे त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली. शौर्याने लढताना त्याला मृत्यू आल्यामुळे त्याचा आत्मा शुद्ध झाला. तुझ्यासारख्या सज्जनाने त्याने अनेक वर्ष त्रास दिला. त्यानं अनेकांचा वध केला हे खरं आहे. पण वत्सा, दुर्योधन आपल्या क्षत्रिय धर्माला जागला. तो क्षत्रिय म्हणून जन्माला आणि क्षत्रियाने जसं मरण यावं तसं मरण द्यायला. तो कधीही कुणाला घ्यायला नाही. त्यानं न्यायाने राज्य केलं. मानवाला पृथ्वीवर लागू असलेल्या नियमांनी तू इथे स्वर्गात मूल्य वापर करू नकोस. पृथ्वीवरच्या नियमानं स्वर्गातले नियम वेगळे आहेत. क्षत्रियाला जर उदात्त मरण आलं तर त्याने केलेली पापं त्याला माफ होतं. आणखी एक गोष्ट अशी की समंत पंचका पवित्र स्थळी त्याला मरण आलं. त्याला स्वर्गप्राप्ती होईल असा बलरामाचा त्याला आशीर्वाद होता. गांधारीनं केलेला तप मी त्याच्या स्वर्गप्राप्तीला कारणीभूत आहे. तुझ्या मनात असलेल्या दुर्योधनावरचा राग तो आता विसरून जा. युधिष्ठिरा, हा स्वर्गलोक आहे. स्वर्गलोकात शत्रुत्वाला स्थान नाही. नारदाचे बोलणे युधिष्ठिराने ऐकून घेतले. आपल्या भावांशी आपली भेट केव्हा होईल याची उत्सुकता त्याने मन व्यापून राहिली होती. तो म्हणाले, मुनिवाडी, मी आज प्रथमच स्वर्गात आलो.
मला स्वर्गाचे नियम ठाऊक नाही. मानवी भावभावना असलेला मी पृथ्वीवरचा एक माणूस आहे. मी माझ्या भावांचा शोध घेतो आहे. त्या पापी दुर्योधनाला जर स्वर्गात स्थान मिळू शकतो तर माझ्या भावांचं काय? माझे भाऊ सत्याच्या आणि कर्तव्याच्या मार्गावर कधीही रळलेले नाही. ते महावीर आहे, ते महामानव आहे. त्या स्वर्गलोकात त्यांना कुठं स्थान मिळालं हे मला पाहायचं आहे. माझा थोरला भाऊ राधे याला मला पाहायचं आहे. सात्यकी आणि दृष्टदुम्न यांना मला भेटायचं आहे. माझ्यासाठी त्यांनी मरण पत्करलं त्या माझ्या मित्रांना भेटायची माझी इच्छा आहे. वत्स अभिमन्यू याला मला पाहायचं आहे. माझा मित्र कृष्ण याला भेटायला मी आतुर झालो आहे. मला त्यांच्याकडे घेऊन जा. युधिष्ठिराच्या आवाजातून त्याची वेदना प्रकट होती. तो दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलू शकत नव्हता. माझे भाऊ कुठे आहेत हा एकच प्रश्न त्याने सर्वस्व व्यापून राहिला होता. काही क्षण थांबून युधिष्ठिराने पुन्हा बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, माझ्यासाठी अनेक राजांनी युद्धात मरण पत्करलं ते मला तिथे कुठंच दिसत नाही. राधेय इथे असायला पण तोही कुठं दिसत नाही. अभिमन्यू कुठे आहे? स्वर्गलोकातले नियम मला ठाऊक नाही. मी जर माझ्या भावांच्या सहवास असलो तर मी सुखी असेल. इंद्राचे सेवक तिथे उभे होते. इंद्र म्हणाला, भावांना भेटायचा हा जर तुला आग्रह असेल तर माझा सेवकांबरोबर मी तुला त्यांच्याकडे पाठवतो. तुला हवं तसं ते करतील. इंद्राच्या सेवकांबरोबर युधिष्ठिर त्या भावांकडे जायला निघाला. बरेच अंतर त्यांना चालून जावे लागले. स्वर्गातला प्रकाश आणि सौंदर्य या गोष्टी हळूहळू नाहीशा झाल्या. काही वेळाने फक्त काळोखच उडला. सगळ्या वातावरणात विषारी वास पडून राहिले होते. ते अगदी असह्य होत होते. जिथे मृतदेह आणि त्यांच्यावरची पिढी आहे अशा रणभूमीसारखी ती जागा होती. युधिष्ठिर म्हणाला, ही जागा इतकी भयानक असते. माझे भाऊ मला कुठे दिसते? त्याला उत्तर मिळालं नाही. युधिष्ठिराने पुन्हा प्रश्न केला, स्वर्गात ही जागा कुठल्या देवाची आहे? मला हे जाणून घ्यायचं आहे. इंद्राचा सेवक म्हणाला, महाराज हाच रस्ता तुमच्या भावांकडे जातो. जिथपर्यंत मी याल तिथपर्यंत तुम्हाला न्यायचं असं आम्हाला सांगण्यात आलं. आता इथे राहणं अशक्य आहे असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत जाऊ शकता. ती हवा इतकी विषारी होती की तिथे उभं राहणं युधिष्ठिरला अशक्य झालं. तो क्षणभर थांबला आणि परत मागे जायचे त्याने ठरवले. तो परत जाण्यासाठी मागे वळणार त्या अनेक आवाज त्याच्याशी बोलू लागले. एक आवाज त्याला म्हणला, युधिष्ठिरा कृपा करून परत जाऊ नकोस. तू जिथं आहेस तिथंच उभा राहा. तू इथं असल्यामुळे आमच्या यातना हलक्या झाल्या आहेत. तू सदाचरणी आहेस. तुझं इथं येणं असणं हे यातनाशमक आहे. कृपा करून तू परत जाऊ नकोस. या आवाज युधिष्ठिराला ओळखीचे वाटले. त्याने विचारले, मला मदतीची विनंती करणारे कुणाचे आवाज आहेत? एक आवाजाला मी राधेय आहे. दुसऱ्या आवाजाला मी भीम आहे. अशा रीतीने युधिष्ठिराने आपल्या भावांचे द्रौपदीचे दृष्टद्युम्नांचे आवाज ऐकले. युधिष्ठिर आश्चर्याने धक्का झाला. त्याचा संताप त्याच्या नियंत्रणात राहिला नाही. तो म्हणाला, हे सगळे इथे कसे? त्यांनी कसलाही पाप केलेलं नाही याचा अर्थ आहे या स्वर्गाच्या नियमांना. दुर्योधनासारखा पापी माणूस ते इंद्राच्या बरोबरीने वैभव भोगतो आणि माझे भाऊ द्रौपदी आणि मला प्रिय असलेली सगळी माणसं नरकात कितपत पडतात? मी जागा आहे की झोपेत आहे? एखादं दुःस्वप्न तर मी पाहत नाही ना. युधिष्ठिर इंद्राच्या सेवकांना म्हणाला, माझ्या भावांचे आवाज मला ऐकू आले. आता तुम्ही इंद्राकडे परत जा आणि त्यांना सांगा की युधिष्ठिराला त्याचा स्वर्ग सापडला. अशा रीतीने काही वेळ गेला. त्यानंतर इंद्र आणि स्वर्गातले इतर सगळे देव युधिष्ठिराकडे आले. त्या क्षणी ती जागा नरकातली उरली नाही. तिला सगळा काळोख नाहीसा झाला. घाणेरडे वास येता उरले नाही. तिथे हवा मधुर आणि शुद्ध झाली. युधिष्ठिराला हे सगळे उडत वाटले. इंद्राने स्मित केलं आणि तो युधिष्ठिराला म्हणाला, स्वर्गातले सर्व देव तुझ्यावर प्रसन्न आहे. आज तुला स्वर्गाची प्राप्ती झाली. तुझं तुझ्या भावनावरचं प्रेम कौतुकास्पद आहे. प्रत्येक राजानं नरक ओलांडून गेलं पाहिजे असा नियम आहे. तुला त्यामुळे नरक लोकातून जावं लागलं. द्रोणाचार्यांचा वध झाला तेव्हा तू खोटं बोलला होतास. हेही त्याचं एक कारण आहे. नरोवा पुण्यरोवा. या पापातून तू आता मुक्त झाला आहेस. स्वर्गाचे नियम मला समजत नाहीत असं तू म्हणालास, पण मी तुला समजावून सांग. ज्याची पापकृत्य पुण्यकृत्याहून अधिक असतात असा माणूस आधी स्वर्गात जातो. स्वर्गात राहिले त्याची मुदत संपली की तो नरकात जातो. पण ज्या माणसाचे पापकृत्याहून पापकृत्याहून अधिक असतात तो आधी नरकात जातो. ती मुदत संपली की तो स्वर्गात जातो. तू खोटं बोलास एकच पाप तुझ्या वाट्याला आलेलं आहे. तुझ्या भावांच्या वाट्याला कोणती पापं आहेत हे तूच भीमाला सांगितलं आहेस. त्या पापांमुळे तुझ्या भावांना काही वेळ नरकात राहावं लागलं. आता ते पापमुक्त झाले. दृष्टद्युम्नालाही काही वेळ नरकात राहावं लागलं. आता ते सगळे स्वर्गात आहेत. तू माझ्याबरोबर चल. हा सर्व केवळ भास होता. खरं तर तुझे भाऊ इथे नाहीतच. ते कुठे आहेत मी तुला दाखवतो. यमधर्म तिथे आला आणि म्हणाला, तुझी मी ही तिसरी आणि अखेरची परीक्षा घेतली. तू माझीच प्रतिमा आहेस हे तू सिद्ध केलंस. तुझ्या या सगळ्या अनुभवाला मी जबाबदार आहे. चल माझ्याबरोबर. तुझे सगळे भाऊ इथंच आहेत. मी तुझी आणि त्यांची भेट घडवतो. स्वर्गातून वाहणाऱ्या गंगा नदीकडे ते युधिष्ठिराला घेऊन गेले.
गंगेत त्याने स्नान केले. मानवी शरीर आणि भावना यांच्यापासून वेगळं होणं त्याला अशक्य झालं. त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. मोठ्या आनंदाने युधिष्ठिर देवांबरोबर स्वर्गात गेला. इंद्राच्या महान सभागृहात त्याने प्रवेश केला. स्वर्गात सर्व देवांच्या मध्ये कृष्ण बसला होता. त्याच्या बाजूला बसलेल्या अर्जुनाने युधिष्ठिराकडे पाहून स्मित केले आणि त्याचे स्वागत केले. त्यांच्याबरोबर राधे होता. त्याच्याबरोबर 12 सूर्य होते. त्यानंतर भोवती मारुत असलेला भीम त्याला दिसला. जुळ्या अश्विन बंधूंसोबत नकुल आणि सहदेव होते. या सर्वांनी युधिष्ठिराजवळ येऊन त्यांचे स्वर्गात स्वागत केले. पेटलेल्या मोठ्या ज्वालेसारखे दिसणारी द्रौपदी तिथे होती. तिच्याभोवती तिचे पुत्र होते. सात्विक आणि विष्णू घराण्यातले सर्व वीर तिथे होते. शांत शिखर चंद्राच्या शेजारी अभिमन्यू होता. दृष्टद्युम्न आगीच्या तेजात शेजारी होता. अग्नीच्या शेजारी होता. बृहस्पतीच्या शेजारी वसु आणि द्रोण यांच्या समेत भीष्माचार्य होते. दुर्योधनाची सगळी पापे माफ केली जाऊन त्याला स्वर्गात प्रवेश मिळाला होता. विदुर धर्माबरोबर होता. युधिष्ठिराला आपल्यासोबत नेण्यासाठी ते सारे आले होते. इतिश्री कृष्ण हा परमेश्वराचा होता. त्याने स्वर्गातल्या देवांना सांगितले की दुष्टांचा नाश करून धर्माची प्रस्थापना करण्यासाठी मी पृथ्वीवर मानवाचा जन्म घेणार आहे. या कामी मला मदत करण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर मानवाचा जन्म घ्या. इंद्र वायू यमधर्म जुळे अश्विनी कुमार यांनी काही काळ पृथ्वीवर मानव रूपाने वास्तवले. पृथ्वीला गुदमरून टाकणाऱ्या विषांचा नाश करायचा होता. ते सगळे पृथ्वीवर वास्तव्य करून असल्याने पृथ्वीवरचे वातावरण शुद्ध झाले होते. थोर माणसाने आपले रक्त सांडून तयार केलेल्या भूमीवर धर्माचे बीज पेरले गेले होते. त्यांच्या जन्माचे सार्थक झाले होते. पुन्हा एकदा ते स्वर्गात परत जाणार होते. जे पांडवांचे जनक होते त्या दिवशी पांडव एकरूप झाले होते. कृष्णाच्या काही काळ वास्तव्यामुळे ही पृथ्वी प्रभावशाली झाली. पांडवांची जीवनकथा अमर झाली होती. जोपर्यंत हे जग अस्तित्वात आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य आपल्या कक्षेत फिरत आहेत तोपर्यंत माणसांच्या हृदयात चांगुलपणाची ठिणगी जागी आहे, विजलेली नाही. तोपर्यंत पांडवांची जीवनकथा हा या जगातील माणसे वाचत राहतात. ठरवलेला हा एक प्रकारचा यज्ञ संपन्न होत आहे. खूप आपल्याला अभिमान होतो. सुरू करण्यापूर्वी खूप शंका अनेकांनी मलाही वाटत होतं. आम्ही पूर्ण होत नाही शेवट झाला. परमेश्वर आशीर्वाद सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या. आम्ही केलं समारोपाचा कार्यक्रम. त्यामुळे काही मंडळींना या महाभारत वाचण्याच्या संदर्भात सुचवायचं असेल, बोलायचं असेल, पुढे जाऊन काही त्या संदर्भात पुढच्या पुस्तक असे सुचवायचं असेल तर सुचवायला हरकत नाही. काही अनुभव या निमित्ताने काही गीत गाय